याची जर पातळी वाढली तर ॲट द एज ऑफ 65 पण मला केव्हा असं वाटत नाही की मला म्हातापण आलं, कारण सिस्टम जी आहे ती डिस्टर्ब होणार. तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल सारखे नक्कीच आजार होऊन जातात. हे काही म्हणजे इन्फेक्शनच्या समस्या नाही आहे, हे आपल्या लाईफस्टाईलच्या समस्या आहे. कारण की आज आपलं काम खूप बैठं काम झालं आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेस्टोस्टेरॉन लेवल बद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोनवर मी 40 वर्षापासून रिसर्च करत आहे आणि त्या क्लिनिकल स्टडीद्वारा असं प्रूव्ह झालेलं आहे की टेस्टोस्टेरॉन लेवल आपल्या शरीरामध्ये नॉर्मल असणं आपल्याला युथ ठेवण्यासाठी हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच विषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन जो की माझे रिसर्च केलेला आहे त्याचा इन्फॉर्मेशन मी तसंच ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून मला मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे टेस्टोस्टेरॉन, किंग ऑफ द हार्मोन. आता टेस्टोस्टेरॉन आजच्या स्थितीमध्ये का बरं यंग एज मध्ये पण कमी आढळून येतं, त्याचं मेन कारण आहे आजची आपली जीवनशैली. आज आपल्या जीवनशैलीला आपण इतकं बिघडून टाकलेलं आहे, कारण की पूर्वीचे लोक जे कष्ट करून जे काम करायचे, 2 पैसे कमवायचे आणि कष्टाची भाकर खायची, तसं आज आपल्या समाजात दिसून येत नाही. कारण की आज आपलं काम खूप बैठं काम झालं आहे. जसं IT चे मुलं आहेत, ते सकाळी उन्हामध्ये फिरतच नाहीत, दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना काय होतं की व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी होऊन जाते. आणि व्हिटॅमिन D3 जर कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर नक्कीच आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन कमी होऊन जातं. तर इनडायरेक्टली और डायरेक्टली व्हिटॅमिन D3 हे टेस्टोस्टेरॉनच्या सिंथेसिस साठी खूप महत्वाचा घटक आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला रोज 15 मिनिटं उन्हामध्ये बसणं पण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं, कोणी मित्र आला तर चाय कॉफी घ्यायची, कोणी मित्र आला तर बर्गर आणि अजून काहीतरी म्हणजे चावमो काहीतरी खायचं, असे जे आपण पदार्थ खातो आहे त्याच्यामुळं आज आपल्या भारत देशामध्ये यंग एज मध्ये टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी दिसून येते. आणि म्हणूनच माझ्या क्लिनिकला यंग एज मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचे पेशंट खूप जास्त वाढलेले आहेत. त्याचं एक मेन कारण आहे की आपली लाईफस्टाईल. आणि तुम्हाला सांगतो की जे काही या समस्या असतात हे काही म्हणजे इन्फेक्शनच्या समस्या नाही आहे, हे आपल्या लाईफस्टाईलच्या समस्या आहे. लाईफस्टाईल समस्या जर लाईफस्टाईलमुळे जर आपल्याला आल्या असतील, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आल्या असतील, तर नक्कीच आपल्याला आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं हे आपल्या ट्रीटमेंटचा महत्वाचा एक भाग असतो. आणि इथंच तुम्ही विसरता. तुम्हाला लाईफस्टाईलवर तुम्हाला काहीच करायचं नाही, त्याच्यावर वर्कआउट नाही करायचं, चेंजेस नाही करायचे आणि उगीच आमच्या डॉक्टर लोकांकडे यायचं किंवा ऑनलाईन काहीतरी औषधी घ्यायचं किंवा मित्रांनी सांगितलं म्हणून वागेरासारखी औषधी घ्यायचं आणि केविलवाना प्रयत्न आपलं 1-2-3 वर्ष आपलं कसतरी लैंगिक आयुष्य काढायचं, याला काहीच अर्थ उरत नाही. तर मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन लेवलवर तुमचं लैंगिक आयुष्य हे खूप डिपेंडंट आहे. मग त्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ नाही खायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला जंक फूड तुम्हाला टाळणं एकदम महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट, जे आपले कोल्ड्रिंक आपण घेतो, जे की आम्ही तुम्हाला सांगतो की एक 4 ते 5 चमचे साखर तुम्हाला नॉर्मली तुम्ही पर डे घेऊ शकता. पण जर एकाच ड्रिंक मध्ये जर 10 चम्मच जर साखर तुम्ही घेत असाल तर मला वाटतं की नक्कीच तुमचं मेटाबॉलिक सिस्टम जी आहे ती डिस्टर्ब होणार. तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल सारखे नक्कीच आजार होऊन बस. आणि हे आजार झाले ज्याला मी मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, हे जर झाले तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या या उद्भवणार म्हणजे उद्भवणारच. मग तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार नाही, तुमची काम इच्छा होणार नाही, किंवा तुम्हाला शिगपत्राचे आजार होणार किंवा तुमची फ्रिक्वेन्सी कमी होणार. आणि त्यामुळे मग तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं होतील, तुम्ही तुमच्या पार्टनरला संतुष्ट करू शकत नाही, त्याच्यामुळे ती चिडचिड करेल आणि असं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये नॉर्मल लाईफ मध्ये आपल्याला कुठे ना कुठे अडथळे नक्कीच येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, अति कॉफी पण घेऊ नका, अति चाय पण घेऊ नका. चाय जर घ्यायचा असेल तर ग्रीन टी घ्या, कॉफी घ्यायची असेल तर विदाऊट शुगर घ्या. तुम्ही फॉरेन देशामध्ये कुठेही जा ते विदाऊट शुगरच कॉफी पितात. कॉफी कॅफिन खूप चांगला आहे. कॅफिन इज अ ब्रेन स्टिम्युलंट, आपलं माइंड स्टिम्युलेट करतं. कॅफिन इज गुड फॉर युअर हेल्थ. बट त्याच्यामध्ये जर साखर टाकली तर ते म्हणजे विष होऊन जातं, कारण की साखरेमुळे आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम होतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी ही जर नॉर्मल ठेवायची असेल तर तुम्हाला जंक फूड टाळावं लागेल, तुम्हाला बाहेरचे पदार्थ टाळावे लागतील, तुम्हाला मैदा वगैरे तुम्ही जे काही म्हणजे बाहेर जाऊन रोट्या वगैरे खातात ते पण तुम्हाला बंद करावं लागतील. आणि होईपर्यंत जितकं तुम्ही जर पॉलिसॅच्युरेटेड फॅट वगैरे असतात ते जितके म्हणजे ट्रान्स फॅट असतात ते कमी केलं तितकं तुमची टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळते. तर आजपासून तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही जंक फूड घेऊ नका, जास्त कॉफी घेऊ नका
करा, साखरेचं प्रमाण एकदम कमी करून टाका. बघा तुम्हाला विदिन स्पॅन ऑफ 1 मंथ तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल झाली. तुम्हाला फ्रेश वाटेल, तुम्हाला थकवा येणार नाही, तुमची काम इच्छा वाढेल, तुमचा सगळ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढेल. आणि त्याच्यामुळे काय असतं की जे युथ हार्मोन ज्याला म्हणतो टेस्टोस्टेरॉन, याची जर पातळी वाढली तर ॲट द एज ऑफ 65 पण मला केव्हा असं वाटत नाही की मला म्हातापण आलं. कारण की मी रोज 1 तास एक्सरसाइज करतो आणि एक्सरसाइज केल्यामुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल जी आहे ती नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे जे मी करतो ते तुम्ही करावं असं मला वाटतं. आणि ते माझ्या मी क्लिनिकमधून सांगत असतो. बरेच माझे पेशंट असतात आणि ते मला सांगतात, डॉक्टर साहेब तुमचं वय 65 नाहीच आहे. अरे बाबा, मी 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे. 1983 ला मी MBBS पास झालेलो आहे. जेव्हा त्यांना सांगतो, जेव्हा माझी बाहेर डिग्री बघतात, पासआउट बघतात, तेव्हा त्यांना कुठे भरोसा बसतो. तर मित्रांनो, तुम्हाला नेहमी जर तुम्हाला युथनेस ठेवायचा असेल, यंगनेस ठेवायचा असेल आणि तुम्हाला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये पॉवरफुल बनायचं असेल तर नक्कीच टेस्टोस्टेरॉन लेवलला महत्व द्या. कारण की जितकं चांगलं टेस्टोस्टेरॉन असेल तर तितके तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे धोके पण तुम्ही टाळू शकता किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचे धोके पण टाळू शकता. आणि टेस्टोस्टेरॉनमुळे हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट बर्न करतं आणि त्याच्यामुळे ओबेसिटी पण वाढत नाही. जर टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाली की तुमची ओबेसिटी वाढते, तुमच्या जो आपला पोटाचा घेर आहे तो घेर पण वाढतो. तर जर तुमचा टेस्टोस्टेरॉन कमी जर तुम्हाला जर फाइंड आउट करायची असेल, जर तुमचं बगर कामाचं वजन वाढत असेल तर नक्कीच समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहे. आणि टेस्टोस्टेरॉन लेवल जे असते ते आपल्या मेटाबॉलिक सिंड्रोमला नॉर्मल ठेवते, आपलं मेटाबॉलिझम वाढवते आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढू देत नाही. म्हणून मात्र मित्रांनो, माझा ह्या व्हिडिओद्वारा 40 वर्षाच्या अनुभवातून आणि त्या रिसर्च मधून एकच सांगतो की फक्त आणि फक्त टेस्टोस्टेरॉन लेवलला महत्व द्या. आणि ते नॉर्मल ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे नक्कीच मी सांगत असतो. त्याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद मित्रांनो.